पुढच्या बातमीकडे वळतोय। अवघ्या 22 दिवसांच्या मुलीला दत्तक घेण्याचा आमिष दाखवून 60,000 रुपयांना विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार मनमाडमध्ये उघडकीला आलाय। पोलिसांनी या प्रकरणी 3 महिलांसह 5 जणांना अटक केली आहे। मनमाडच्या शांतीनगर भागामध्ये मुलगी विकण्याचा हा सगळा प्रकार सुरू होता। नगर जिल्ह्यामधल्या राहत्याच्या सुनीता पवार या हालाकीच्या परिस्थितीत दिवस काढतायत। त्यांची हीच परिस्थिती हेरून 5 जणांनी चिमुरड्या जुलीला दत्तक घेण्याचा बहाणा केला। मात्र त्यांनी या मुलीला 60,000 रुपयांना विकण्याचा कट रचला। याची कुणकुण लागताच सुनीता पवार यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तातडीने पावलं उचलत हा प्रकार हाणून पाडला। एका महिलेने तिचं बाळ दत्तक देण्याच्या उद्देशाने त्याला नगर जिल्ह्यातील 4 लोकांनी सोबत घेऊन आले व इथं आल्यावर त्या महिलेला कळालं की माझ्या बाळाची हे 4 लोक एकत्र मिळून कट रचून विक्री करताय मनमाड येथील महिलेला। हे कळाल्याने त्या महिलेने मनमाड शहर पोलीस स्टेशनला सदर लोकांनी मला फसवणूक करून इथे आणले व ते माझ्या बाळाची विक्री करत आहे असे समजल्याने तिने त्या मनमाड शहर पोलीस स्टेशनला आणून फिर्याद दिली। ते फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल करून 3 महिला आरोपी व 2 पुरुष आरोपींना अटक करण्यात आली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।